रसिक श्रोते म्हणताना फार जबाबदारी येते आज. कारण माझ्या समोर बसलेले नुसतेच रसिक नाही आहेत, नुसतीच गर्दी नाही आहे, तर दर्दी पण आहे. दर्दी लोकांची गर्दी आहे आज सगळी जमलेली. कारण तुमच्यापैकी बरेचसे लोक, मी तर म्हणतो बहुतांश लोक, हे स्वतः उत्कृष्ट असे कलाकार आहेत, सादरीकरण करणारे आहेत. संगीत क्षेत्र असू दे, कुठच्याही कलेतले नामवंत लोक, दिग्गज लोक आज इतके प्रथितयश लोक आपल्याला लाभले आहेत. आणि त्यांच्यासमोर हा कार्यक्रम करताना मनाची अवस्था फार भावविभोर होऊन गेलेली आहे. ते मूल जसं रडतंय त्याप्रमाणे मी राम देशपांडेंची आतुरतेने वाट बघतोय ते कधी येतील म्हणून. काय ट्रॅफिक रडवतं, भल्याभल्यांना रडवतं. राम देशपांड्यांसारख्या गवयालाही ट्रॅफिकने चांगलाच तडाखा दिलेला आहे आणि ठाण्यापर्यंत गाडी पोचलेली आहे. पुढचा प्रवास चालू आहे आणि आत्ता आलेल्या बातमीनुसार लवकरच ते डोंबिवलीमध्ये आगमन करतील. तेव्हा आपण प्राणांची शक्ती कानात एकवटून आत्ताचा हा जो सोहळा होणार आहे हा जास्तीत जास्त आनंदाचा द्विगुणित कसा करता येईल हे बघूयात. तत्पूर्वी मला सांगावंसं वाटतं ते म्हणजे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आणि कार्यक्रमासाठी जे 2-4 शब्द असतात त्याबद्दल सांगावंसं वाटतं की हा कार्यक्रम थोडक्यात सांगायचं म्हणजे नको रे मना शब्द टाळून जाऊ, नको रे मना शब्द गाळून जाऊ, उरातील संवाद टाळून जाऊ, असा काहीसा हा कार्यक्रम आहे. कारण आपल्या उरातले संवाद हे टाळून टळत नाहीत आणि संगीत हे असं सशक्त माध्यम आहे की ज्यातनं आपण आपल्या भावभावना स्वरातनं निर्माण करू शकतो आणि त्याची अनुभूती स्वतःपुरतीच मर्यादित न ठेवता सगळ्या लोकांपुढे वाटू शकतो आणि हा आनंदकंद लुटू शकतो. तर आजच्या या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या आयोजनाबद्दल. राम देशपांडेसारख्या गवयाचं आपल्याकडे गाणं आहे. म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की रामरंगी रंगले आणि आत्मरंगी रंगले म्हणजे काय, तर राम देशपांड्यांच्या गाण्यात रंगलेले रसिक श्रोते असं वाटतं कधी कधी. कारण त्यांच्या लेखात वाचलं होतं की आत्मरंगी रंगलेलं गाणं असतं ते लोकांसाठी गात नाहीत, ते आपल्या स्वतःसाठी गातात आणि त्यातनं लोकरंजन होतच असतं. आपण बघताच आज आपण एवढ्या संख्येने जमलो आहोत तिकडे. तर आजच्या या बहारदार अशा कार्यक्रमात मी मयुरेश साने आपल्या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो. स्थानापन्न व्हा आणि आतुरलेल्या कानांनी ही अमृतवर्षा झेला. आजच्या या धावपळीच्या जगात जिथे तारेवरची कसरतच फक्त आढळते आणि संवाद हरखून गेलेले असतात, गोठून गेलेले असतात आणि हिरमुसलेली मनं घेऊन आपण गाडीने लोकलच्या वाऱ्या करत असतो, अशा या जगामध्ये तुमच्या आमच्यामधला जो सुप्त असा कानसेन दडलेला असतो तो जागृत करण्यासाठी आजचा हा मंच आहे, आजचा हा संच आहे आणि आजचा हा कार्यक्रम आहे. तर मी नेहमी वसंतरावांना म्हणतो त्याचप्रमाणे आजही म्हणालो, मागेही म्हणालो होतो की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानेच गावा. त्याप्रमाणे एखाद्या अस्सल तानसेनाचं गाणं हे अस्सल कानसेनानेच गावं. आणि मला सांगताना आनंद होतोय की आज या रिकाम्या खुर्च्या कधी भरून गेल्या ते कळलं नाही, जसं कळीचं कसं फूल होतं कळत नाही तसं. तर ही तुम्ही दाद दिलेली आहे, ही बोलकी दाद आहे. टाळ्यातनं दाद आली तर मला अजून आवडेल. त्यामुळे ऊर्जा जनरेट होते आणि हे गायक वादक लोक त्यांच्या साधनांतून त्यांच्या वाद्यांतून एक ऊर्जा उत्पन्न करतात. आपल्याकडे वाद्य दिलेलं आहे ते म्हणजे टाळी. तर त्याच्यात टाळाटाळ करू नका, मनमुराद टाळ्या कुटा आणि आनंद लुटा. तर या कार्यक्रमाचे विशेष सांगायचं झालं तर आज कार्यक्रमाचे आयोजकच मुळात एक अवलिया कानसेन आहेत. अतिशय समृद्ध अशा अभिजात शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर ज्यांनी मनापासून प्रेम केलं. इतकंच नव्हे तर हिंदी गीतं, मराठी गीतं, ठुमरी, टप्पा, गझल, म्हणजे थोडक्यात संगीत जितक्या म्हणून तऱ्हेने नटू शकतं त्या सगळ्या संगीत प्रकारावर ज्या माणसांनी मनापासून प्रेम केलं, उपासना केली, ते आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय श्री वसंतराव देशपांडे हे आजच्या या कार्यक्रमाचे यजमान आहेत, उत्सवमूर्ती आहेत. आणि मला वसंतरावांच्या उत्साहाबद्दल सांगावंसं वाटतं. त्यांनी मला 4:30ची वेळ दिली होती, मी 4:44ला आलेलो आहे, म्हणजे लेटमार्क झालेला आहे आमच्या भाषेत. पण वसंतराव मात्र आधी हजर होते आणि ते इतके उत्सुक होते. मी त्यांना म्हटलं, काका निवृत्त तुम्ही झालात तरी तुम्ही वृद्ध झालात तरी तुम्ही निवृत्त नाही फारसे. टाळायला तुम्ही 2 गोष्टी, कंगवे आणि आरसे. कारण वृद्धत्वाने मी कंगवा आणि आरशाला असतो. मनाचा हिरवेपणा काय असतो तो वसंतरावांकडे बघितल्यावर कळतो. आणि त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याबद्दल सांगायच्या थोड्या वेळामध्ये. की आपल्या सगळ्यांचे ते लाडके असण्याचं कारण असं आहे की त्यांच्या लिखाणामधला एक उद्धृत करण्यासारखा असा एक भाग आहे की उत्तम गाणं ऐकल्यावर
आपण अधिक श्रीमंत होतो अशी धारणा ज्यांची आहे, अशा व्यक्तींपैकी ते एक आहेत, दुर्मिळ व्यक्तींपैकी. आणि मला असं वाटतं की वक्ता दशसहस्रेषु असेल तर श्रोता हा दशलक्षेषु असला पाहिजे. कारण गाणं ऐकणं यासाठी मनाचा कान करून घ्यायला एक अभिजात संगीताची रुची किंवा ओढा असायला लागतो. आणि ती वसंतरावांना तर ऐकले असतील, पण इतक्या तन्मयतेने ऐकणारे वसंतराव देशपांडे आज आपण बघणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही व्यक्ती हरहुन्नरी कशी आहे. मला काय यांचा परिचय नव्हता, मला नंतर कळलं की हे एवढं मोठं प्रस्थ आपल्या डोंबिवलीसारख्या शहरात आहे, अभिमानाची गोष्ट आहे, हे नंतर मला कळलं. आणि जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी मला त्याच्या सगळ्या प्रवासाचा उलगडा करून दिला की मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या वसंतरावांनी SSC पर्यंतचं शिक्षण हे मदत करणाऱ्या काही संस्थांकडनं वगैरे पूर्ण करून घेतलं. आणि पुढे 35व्या वर्षी त्यांनी नोकरी करता करता महाविद्यालयात न जाता नेटाने अभ्यास करून BComची पदवी मिळवली. आणि 4 बहिणींचे विवाह, 2 भावांची शिक्षणे आणि एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या एक वडील बंधू या नात्याने त्यांनी लीलया पार पाडल्या. अर्थातच या सर्व आघाड्यांवर त्यांना जो त्यांची सुविद्य पत्नी यांनी जो मोलाचा त्यांचा सहभाग होता तो कधीच आपण विसरू शकणार नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या सौभाग्यवतींसाठी, सौभाग्यवती कमल वसंतराव देशपांडे यांच्यासाठी. म्हणजे मी तर म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, हे खऱ्या अर्थाने पटायचं असेल तर वसंतराव देशपांडे आणि त्याच्या मागचं त्यांच्या सौभाग्यवतींचं योगदान हे खरंच बघायला हवं. वसंतराव हे अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं आहे असं सांगायचं असेल तर त्यांचं मनोगतामध्ये तुम्ही जाणून घ्यालच की सहकार क्षेत्र म्हणू नका, शिक्षण क्षेत्र म्हणू नका, साहित्य पर्यटन क्षेत्र म्हणू नका किंवा अध्यात्मही म्हणू नका, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची गरुड भरारी आहे. आणि असं विविध अंगांनी नटलेलं बहुरंगी व्यक्तिमत्व त्याचा समोर आज हा कार्यक्रम होत असताना फार भरून येतं आणि फार छान वाटतं. असे व्यक्ती बघायला मिळत नाहीत. आणि त्यांच्यासाठी ओळी लिहिल्यात की काय असं वाटतं की अनंत अमुची ध्येयासक्ती किनारा तुला पामराला, सागरालाही लाजवेल अशी ध्येयासक्ती असणारी काही कमी माणसं राहिली आहेत, त्यापैकी एक वसंतराव. आणि त्यांच्याबद्दल सांगताना मला एक त्यांचा किस्सा आठवतो जो त्यांनी विनयपूर्वक सांगितला, हा नको सांगूस तरीही मी सांगणार आहे. तो असा आहे की जनता विद्यालय येवले या गावाला स्नेहसंमेलनामध्ये 9वीत असताना वयम मोठम खोटम या नाटकात नानू मामाची भूमिका त्यांची सर्वोत्कृष्ट झाली आणि ती गाजली आणि ती बक्षीस पात्रही ठरली. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्या स्नेहसंमेलनातच त्यांनी गायलेलं आई म्हणून कोणी आईस हाकमारी हे साने गुरुजींचं गाणं हे विशेष दाद घेऊन गेलं. आणि गावकरी दैनिक या पेपराने त्यांची दखल घेतली आणि वसंतरावांबद्दल असं गुणवर्णन केलं की कुमार देशपांडे यांनी वठवलेल्या नानू मामाच्या भूमिकेबरोबरच त्यांनी गायलेल्या आई या कवितेने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पूर्वी पेपरात नाव येणं हे प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचं, आजकाल पेपरात नाव येऊ नये यासाठी प्रार्थना चालते. तर इतके दिग्गज कलाकार आपल्यासमोर आहेत. वसंतरावांनी त्यापैकीच आहेत मी म्हणतो, कारण गाणं ऐकणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि मला या कलाकारांकडे बघून वाटतं की एक दगड फेकतात मागे आणि मागे वळून बघवतं आपल्यासाठी तो हिमालय असतो. इतकं सहज वागून जातात, इतकं सहज त्यांचं चरित्र असतं. आणि येवले गावाच्या कापड गिरणीच्या रस्त्यावरची गोष्ट, दिवाळीच्या वेळेचा प्रहर होता, साधारण ते दिवस होते. आणि गल्लीबोळातले गायक, हौशी गायक म्हणून त्यांनी सहज एक जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे गाणं सादर केलं. आणि त्यांना त्या काळात $1 मिळाला. तेव्हा डॉलर एवढा पडत नसे, तेव्हा रुपयाला एवढा डॉलर पाडत नसे, तेव्हा त्यांना $1 मिळाला. तो रुपया हा लौकिक अर्थाने रुपयात असला तरी ती लाख मोलाची भेट होती या माणसाला, कारण त्या सदिच्छा होत्या आणि त्यांच्या कर्तृत्वासाठी आणि पुढच्या यशासाठी दिलेली ती आळी होती, ती साध होती, तो पडसाद होता. आणि इतकंच नव्हे तर वसंतरावांनी आज जो स्वर, ताल आणि लय हा अनोखा संगम, एक अपूर्व योग आपल्यासाठी घडवून आणलेला आहे. याच्यामागे एक कारण आहे, ते असं आहे की त्यांचा 70वा वाढदिवस हे याच्यामागचं प्रयोजन आहे. वाढदिवस खरं तर 2 ऑक्टोबरला होतो त्यांचा, परंतु त्यांना संगीत मेजवानी द्यायची होती. नेहमीच्या माणसांसारखे वागले तर ते वसंतराव कसले हो. काय काय नावांना जबाबदारी आलेली असते. वसंतराव देशपांडे गायक, ते मोठे जबाबदार आणि कर्तृत्ववान गायक होऊन गेले. हे वसंतराव देशपांडे हे सुद्धा प्रत्येक क्षेत्रात प्रवीण असलेले आहेत. म्हणजे हे नावच काही इतकं कमाल आहे की मला कधी कधी वाटतं माझं नाव वसंतराव का नाही ठेवलं लोकांनी, आईबाबांनी माझ्या. हे लौकिक अर्थाने काय काय नावांनाच एक बळकटी आहे, मुळातच त्यामध्ये कर्तृत्व साठलेलं आहे. तर 2 तारखेला जो कार्यक्रम असतो तो डॉक्टर राम देशपांडे यांच्या सोयीने मुद्दामून आज घडवून आणला, त्यांच्या सोयीनुसार. आणि आपल्या सगळ्यांना, रसिक श्रोत्यांना एक अत्यंत सुंदर अशी
गायनाची मेजवानी त्यांनी दिलेली आहे. मला या गोष्टीचं फार कौतुक वाटतं की किती विचारपूर्वक त्यांनी हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. बघा किती नियोजन आहे यामागे. आणि या अपूर्व योगामध्ये मला एक सांगावं असं वाटतं की त्यांना आपण शुभेच्छा ज्या देणार आहोत त्यासुद्धा काही वेगळ्या परीने त्यांना हव्या आहेत. म्हणजे त्यांना कोणीही, त्यांनी मला असं सांगितलं की सगळ्यांना निवेदन करा की कृपया कोणीही पुष्पगुच्छ किंवा वसंतरावांबद्दल मला 2 तरी शब्द बोलू द्या ना वगैरे वगैरे असं म्हणू नये. ही त्यांच्याकडनं विनंती आहे आपल्या सगळ्यांना. तुम्ही गाण्याचा स्वाद घ्या, गाण्याचा आनंद लुटा, टाळ्या वाजवा आणि तुम्ही प्रतिसाद द्या. तुमच्या बोलक्या टाळ्या आणि बोलका प्रतिसाद हीच त्यांना दिलेली शुभेच्छा आहेत, याच त्यांना दिलेल्या शुभकामना आहेत असं ते समजतात. मी एवढा आभाळ मनाचा माणूस, मला एक शेर आठवतो की किस पता नहीं किस नाप से उसे नापूं और तोलूं, है तो आसमान मगर झुक के चलता है. असे हे आकाशा एवढे लोक पण प्रसंगी विनयशीलतेने वाकून चालतात आणि मग खूप स्वतः आपण कुठे आहोत याचा एक अभ्यास करावा असं वाटतो. असे लोक फार कमी आहेत. आणि आज आपण सारे जमलो आहोत तेव्हा या कळकळीच्या विनंतीला आपण मान देऊ. तसंच मी एक गद्य निवेदन करणार आहे. अजून एक अतिशय अप्रिय अशी बाब मी आपल्यापुढे मांडणार आहे की कृपया आपले भ्रमणध्वनी हे विश्राम अवस्थेत ठेवा, सायलेंटवर ठेवा. कारण काय होतं, रसभंग होतो. आपण सगळे जाणकार आहात, कलाकारही आहात बरेचसे लोक. तुम्ही जाणताच काय व्यथा असते भ्रमणध्वनी वाजल्यानंतर जे काय होतं ते. तर आपण तो सायलेंटवर ठेवाल ही मला खात्री आहे. आणि पुरेपूर आस्वाद घ्या संगीताचा. त्याचप्रमाणे वसंतरावांना मी जोरदार टाळ्यांच्या वतीने शुभेच्छा, तुमच्या सगळ्यांच्या वतीने जोरदार शुभेच्छा देतो की वसंतराव तुमचं आयुष्य म्हणजे जवळजवळ असं मला वाटतं की असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू, असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू आणि सोबतीस हे श्वासावरचे गाणारे पाखरू. आपल्या श्वासातलं पाखरू ते गातं ठेवणं हे वसंतरावांना जमलेलं आहे. आणि आमच्या सदिच्छा आहेत की ते तसंच गात राहो आणि तारुण्य तुझ्या हृदयाचं असंच बहरत राहो, वार्धक्य तुमच्या देहाला असंच विसरत राहो आणि चंद्राला कळलं आहे सूर्यालाही समजत राहो आणि प्रत्येक दिन हा तुमच्या ऊर्जेचा आणि त्याच प्रकारच्या उभारीचा असो, हे मी सदिच्छा करतो परमेश्वराजवळ. जीवेत श्रद्धा शतम. आता मी यजमान श्री वसंतराव देशपांडे यांना चिन्मय मिशनचे आचार्य विवेकजी आणि आचार्या वर्षाजी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्थात ओंकार कला मंडळाचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष सन्माननीय दुर्गाराज जोशी, आणखीन मान्यवर गायक कलाकार जे अजून यायचे आहेत ते आल्यानंतर होतीलच विराजमान, तसंच चंद्रशेखर वझे आणि त्यांचे वडील यांना दीपप्रज्वलनासाठी आमंत्रित करण्याची विनंती करतो. जी आणखीन वझे गुरुजी, वझे बुवा, माननीय वझे बुवा आणि आता मी वसंतरावांना विनंती करीन की त्यांनी माननीय आचार्य विवेकजी आणि आचार्या वर्षाजी यांचा सत्कारपर असा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. आचार्यजी आपल्याला सांगतीलच सविस्तरपणे, यानंतर तो कार्यक्रम पार पडणार आहे. शाल व पुष्पगुच्छ देऊन आचार्य वर्षाजी यांचा सत्कार. त्याचबरोबर मी विनंती करतो की ओंकार कला मंडळाचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष सन्माननीय दुर्गाराज जोशी देऊन आपण सन्मान करणार आहोत.
ओंकार कला मंडळ याबद्दल आपण अनुभवलं तरी त्याची अनुभूती अमृतासारखीच असते. त्यामुळे दुर्गाराज जोशी नाव घेतलं काय की ओंकार कला आहे ना. माझ्या मागून सगळ्यांनी म्हणायचं आहे. वर्षाजी थोडेसे वैदिक मंत्र म्हणून नंतर हे जे आशीर्वचन जे आहे जन्मदिन आशीर्वचन वसंतरावांचं